उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, त्यांच्या राजीनाम्याची बिलकुल गरज नाही असं मनोगत भाजप अनुसूचित मोर्चाच्या नेतेगणांनी व्यक्त केलं। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पराभवाची पक्षश्रेष्ठीने चौकशी करावी अशी मागणी सोलापूर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाने पत्रकार परिषदेत केली। फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घ्यावी, तेच पक्षाला पुढे आणू शकतात असा विश्वास व्यक्त करण्यात आला। अजून आम्हाला ऊर्जा देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये हवे आहेत। त्यांनी यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात, महाराष्ट्राची सेवा करू शकतात, सत्तेमध्ये राहून 4 लोकांची काम करू शकतात। प्रदेशाध्यक्ष जरी झाले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला संधी मिळू शकते। सोलापुरात उमेदवारी देताना श्रीकांत भारतीय यांची भूमिका संशयास्पद आहे। त्यांनी शहर आणि जिल्हाध्यक्ष तसंच मंगळवेढ्याचे आमदार अवताडे यांच्या शिफारशीनुसार राम सातपुते, रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे। पक्षांतर्गतही नाराजी होती, तसंच जे 19 जण स्थानिक पातळीवर इच्छुक होते त्यांना साधी विचारणा झाली नाही असा आरोपही करण्यात आला। दिलीप शिंदे म्हणाले की भाजपनं दलित आंबेडकरी कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं, संविधान बदलणार असा अपप्रचार समाजात सुरू असताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा वापर करून घेणं गरजेचं होतं, मात्र पक्षानं आम्हाला थांबून राहा इतकंच सांगितलं। उमेदवार देताना काही स्थानिक शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष किंवा ज्यांच्याकडे ही जबाबदारी लोकसभेची उमेदवारी द्यायची होती तरी त्यांनी ते प्रकरण नीट हाताळलं नाही। सोलापूरकरांच्या मागण्यानुसार स्थानिक उमेदवार असं म्हणलं होतं, त्याला पुन्हा दिल्यामुळे त्याचा फटका बसला दिसतो। स्थानिक आमच्या सोलापूरकरांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 19 लोकांनी उमेदवारी मागणी केली होती। त्यापैकी एकाही उमेदवाराला मुलाखतीला बोलवून नये, त्यांना विचारपूस केली नाही, त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला जबाबदारी घ्या हे घ्या किंवा संविधानावर काँग्रेस आक्रमक झाली आहे तर तुम्ही त्याचं खंडन करा किंवा हे कसं करायचं याबाबत आम्हाला चर्चेला गेलं नाही, साधं विचारलं नाही। शहराध्यक्ष यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की आपण दगड दिलाय, राम सातपुतेच्या रूपानं आम्ही दगड दिलाय तर त्याचा प्रचार करायला नाही म्हणणार। अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन सेक्रेटरी यांच्यावर सांगितलं की यंत्रणा लागत नाही, नीट लागत नाही, तुम्ही अध्यक्ष झाला, सगळ्या जुन्या लोकांचे नव्या लोकांना, सगळ्या जुन्या लोकांना एकत्र करा, चांगल्या प्रकारे यंत्रणा लावा। तर ते म्हणाले की हे आणि हे सीट का दिलं आहे सोलापूरला, स्थानिक लोक असताना तुम्ही का दिले? तर त्यांनी म्हणजे श्रीकांत भारतीला विचारा। फडणवीसांनी नवे बावनकुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे, स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असंही शिंदे म्हणाले। काय त्यांनी बोललं गेलं की आमचे शहराध्यक्ष आणि उमेदवारी देताना बाहेरचा का उमेदवार का दिला गेला, तर स्पष्टपणे सांगितलं गेलं की रणजित शिंदेला सुलभ जागा व्हावी, सुशीलकुमार शिंदेनंच हे केलेलं षडयंत्र आहे असं बोललं गेलं। म्हणजे आरोप तुमचा कोणावर आहे? शहराध्यक्ष असतील किंवा जिल्हाध्यक्ष असतील, उमेदवार देताना मग ह्या उमेदवार सोलापूरचे सदस्य सीट येणार असताना मग बाहेरचा उमेदवार नव्हता का दिला? पत्रकार परिषदेस गणेश कांबळे, राजू भागवत, सुरेश अंबुरे, प्रकाश राजपूत आदींची उपस्थिती होती।